नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आता आपण काय केलं, एक सिरीज घेऊन आलो ज्याच्यामध्ये सीएससी महा ऑनलाईन किंवा ज्याला आपण महा ऑनलाईन असं म्हणतो, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी कामं केली जातात आणि मग या कामामध्ये ते कशा पद्धतीने ऍप्लिकेशन करायचे, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कुठले आहेत, ऑनलाईन प्रोसेस कशी आणि त्याच्याशी निगडीत सर्टिफिकेट लवकर मिळण्यासाठी कुठल्या स्टेप्स फॉलो करायच्या या संदर्भात एक सिरीज घेऊन आलोय। आणि या सिरीज मधला हा पहिला पार्ट आहे। तर आपण ही सिरीज चालू करूयात। तर सर्वप्रथम आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा, नवीन येणारा व्हिडिओ पाहायला विसरू नका। विदाऊट वेळ वाया घालवता चालू करत आजचा आपला टॉपिक। सर्वप्रथम आपल्याला csc.mahaonline.gov.in या वेबसाईट वरती यायचंय। इथे आल्याच्या नंतर आपण जे थंबनेल मध्ये पाहिलं की उत्पन्नाचं प्रमाणपत्र कसं अप्लाय करायचं याच्या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपल्याला दोन मेथडनं इथून आपण अप्लाय करू शकतो। तर इथे सर्वप्रथम पहा, इथे आल्याच्या नंतर तुम्ही हा जो स्क्रोल बार आहे याला थोडं स्क्रोल डाऊन करा आणि इकडे आल्याच्या नंतर तुम्हाला इकडे एक महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा एक ऑप्शन दिसणार आहे, त्याला तुम्ही इकडे क्लिक करा। इकडे जसं तुम्ही क्लिक करता इकडे तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळणार आहे मिळकतीचे प्रमाणपत्र, किंवा इंग्लिश मध्ये जर तुमचं इथलचं मोड असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट दिसू शकतं। तर जे तुम्ही घेतलेलं आहे त्या पद्धतीने याला क्लिक करा। आता इथे क्लिक केल्याच्या नंतर सर्वप्रथम याला लागणारी कागदपत्रे कुठली हे इथं दिलेलं आहे, पण यांना खूप डिटेल मध्ये 2-3 पानाचे कागदपत्र दिले आहेत जे की आपल्याला समजायला खूप अवघड जाऊ शकतात। त्याच्यामुळे मी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला इथं कागदपत्राची यादी देत आहे। तर तुम्ही इथून आपण एक स्क्रीनशॉट मोबाईल मध्ये काढून घ्या किंवा डेस्कटॉपला एक स्क्रीनशॉट काढून घ्या, याच्यामुळे तुम्हाला लागणारे कागदपत्रे कुठली हे समजायला मदत होईल। तसं तुम्हाला मी कागदपत्रे कुठली हे एक समजून सांगतो। आता उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढताना सर्वप्रथम पहा, आधार कार्ड, 2 नंबरचा आहे मतदान किंवा पॅन, या दोन्हीपैकी एक असेल तरी चालतंय, 3 नंबर आहे राशन कार्ड आणि 4 नंबर आहे 7/12 और डिक्लेरेशन। आता 7/12 जर असेल तर ठीक आहे, ज्याच्याकडे 7/12 नाही त्याला डिक्लेरेशन कुठलं की ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरताय त्यांच्याकडे एक डिक्लेरेशन असतं की मी भूमिहीन आहे, किंवा त्या भूमिहीनचं डिक्लेरेशन पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन आणि ते डिक्लेरेशन तुम्हाला भरायचं आहे। त्याचबरोबर पासपोर्ट साईजचा एक फोटो तुम्हाला इथे जोडायचा आहे आणि अशा पद्धतीनं हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत। आता तुम्ही काय करा, याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला फ्युचर मध्ये लवकर लक्षात येईल। तर चला आता आपण पाहिलं इंट्रोडक्शन आणि याच्यामध्ये लागणारे कागदपत्रे। आता आपण काय करूयात की ही जी ऍप्लिकेशन आहे ही कशी करायची ते पाहूयात। तर सर्वप्रथम पुढे सुरू करा या बटनाला मी क्लिक करतो। आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर हा फॉर्म ओपन होईल। याला मी इकडे थोडंसं मोठं करून घेतो आणि याच्या संदर्भात आता फक्त फॉर्म दिसायला सुरुवात होईल। तर इथे पहा, इथे संबोधन मध्ये श्री, कुमार, कुमारी जे काय तुम्हाला ज्या व्यक्तीचं तुम्ही ऍप्लिकेशन करता ते निवडा। तर मी इथे श्री निवडतोय, त्या व्यक्तीचं पूर्ण नाव इथे तुम्हाला टाईप करायचं आहे। आता इथं पूर्ण नाव टाईप केल्याच्या नंतर तुम्ही इकडे पाहू शकता की हे जे नाव आहे तुम्ही जसं टाईप केलं तसं इकडे पुढे तुम्हाला दिसायला सुरुवात झालेली आहे। आणि याच्यामध्ये तुम्हाला हे पाहायचं आहे की हे जे नाव आहे हे बरोबर आहे का। जर हे नसेल तर तुम्हाला गुगल इनपुटच्या टूलच्या सहाय्याने याला मराठीमध्ये घ्यायचं आहे। तर इथं सर्वप्रथम मी तसं मराठी टूल मध्ये घेतो आणि इथं त्याची स्पेलिंग घेतल्याच्या नंतर आता इथे परत विचारले संबोधन, संबोधन मध्ये त्याच्या वडिलांची माहिती लिहायची, मी श्री निवडतो। इथे वडिलांचं नाव जे म्हणजे महंतजी काळे मी इकडे टाकलेलं आहे, त्याला कॉपी करून पुढे पेस्ट करतो म्हणजे जास्त लिहायची याची गरज नाहीये। आता इथे पहा परत चुकीचं झालेलं आहे आणि एवढं क्लिअर केल्याच्या नंतर या नावाला मी कॉपी करतो आणि परत इथे पेस्ट करतो। आता इथे उत्पन्नासाठी सर्वप्रथम आपण 1 वर्षाचं उत्पन्न निवडतोय, तर 1 वर्ष इथून निवडलेलं आहे। त्यानंतर जन्मतारीख जी त्या व्यक्तीची असेल ती आपल्याला इकडे निवडायची आहे। मी इथे त्यांची जन्मतारीख जी आहे ती निवडत आहे, वय या बटनाला क्लिक करत आहे। इथे सर्वप्रथम हा फॉर्म भरताना हे लक्षात ठेवायचं की जिथे लाल कलरची एक स्टार आहे किंवा चांदणी आहे ती मॅन्डेटरी आहे, अदरवाइज फील्ड नाही भरल्यात तरी चालतात। इथे व्यवसायामध्ये त्यांचा जो व्यवसाय असेल तो आपल्याला निवडायचा आहे, शेतकरी असल्यास शेती किंवा अदर जे काय कुठलं काम असेल ते आपण निवडू शकतो।
तर सध्या मी यांचं इथं कामगार असं निवडलेलं आहे. त्यानंतर आहे मोबाईल नंबर. आता तुम्हाला एक मोबाईल नंबर इथे टाईप करायचा आहे आणि हा मोबाईल नंबर टाईप झाल्याच्या नंतर तुम्हाला हे बाकीचे फील्ड न भरता सरळ पत्ता या टॅबवरती यायचा आहे. इथे मी गाव जे आहे ते लिहितो आणि पुढे क्लिक करतो. इथं गाव आलेलं आहे. गावामध्ये जर काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे काही असेल तर ती क्लिअर करून घ्यायची. त्यानंतर इकडे परत रेड कलरची फील्ड सापडायची जिल्हा. जिल्ह्यामध्ये तुमचा जो कुठला जिल्हा असेल तो निवडा. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा तालुका आणि तुमच्या गावाचं नाव सुद्धा इकडे निवडायला ऑप्शन अवेलेबल आहे, ते तुम्ही निवडून घ्या. त्यानंतर पिनकोड, तुमचा जो पिनकोड असेल तो इथे टाईप करा. त्यानंतर विचारले कुटुंबातील सज्ञान व्यक्तीची माहिती, पण इथे कुठेही लाल कलरचं टिक नाहीये, त्याच्यामुळे ही माहिती भरणं कंपल्सरी नाही. याला एम्प्टी ठेवलं तरी चालतं, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भरू शकता. त्यानंतर सदर व्यक्तीचे अर्जदाराशी नाते. आता काय की तुम्ही जे ऍप्लिकेशन करताय तर या ऍप्लिकेशन मध्ये हा जो लाभ घेणारा व्यक्ती तो कोण आहे असं इथं विचारलेलं आहे. तर लाभ घेणारा व्यक्ती जर स्वतःच असेल, जो अर्ज करतोय तोच, तर त्याच्यासाठी इथे सर्वप्रथम ऑप्शन दिले स्वतः. स्वतः जर निवडलं तर इथं त्यांची आपोआप माहिती इथे येणार आहे. पण जर तो व्यक्ती सोडून इतर कोणी व्यक्ती असेल, जसं की त्याचा मुलगा, पत्नी, बहीण, मुलगी, काकू, काकी, वडील, तर त्याच्यापैकी तुम्हाला हवं ते ऑप्शन तुम्ही इकडे निवडू शकता. मी त्याचा मुलगा ऑप्शन निवडतो इथे आणि इथं लाभार्थ्याचं इथं कुमार इथे आपल्याला निवडायचं आहे आणि यांचं जो मुलगा आहे त्याचं आपण इकडे नाव टाईप करून घेऊयात. आणि ते टाईप केल्याच्या नंतर इथे प्रमाणपत्र कशासाठी हवंय ते निवडायचे. जसं की एखाद्याचं शिक्षण चालू असेल तर शिक्षणासाठी निवडा, एखाद्याचं वैद्यकीय काम असेल म्हणजे दवाखान्याचं तर दवाखाना निवडा, किंवा इतर मध्ये जर तुम्हाला नॉन क्रिमिनल साठी पाहिजे, कर्ज योजनेसाठी पाहिजे, ते तुम्ही इकडे टाईप करून मिळवू शकता. तर मी तर सध्या शिक्षणासाठी निवडतोय. त्यानंतर त्याला जर शेती असेल तर शेतीची माहिती भरायची, पण जसं आपण इकडे पाहिलं तर मी ते कामगार निवडलेलं आहे, त्याच्यामुळे मला शेतीची माहिती भरण्याची गरज नाही. त्यानंतर आहे विविध स्त्रोतामार्फत कुटुंबाच्या उत्पन्नातील तपशील, म्हणजे तुम्ही जे पैसे कमवता ते कसे कमवता, कुठल्या माध्यमातून कमवता, त्यासाठी यांना एक 10 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यापैकी तुमचं जे माध्यम असेल त्याला क्लिक करून तुम्ही इकडे माहिती भरू शकता. पण आता कामगार निवडल्यामुळे मी इतर मजुरी निवडतोय. तुम्ही जर शेती निवडल्या शेतमजुरी किंवा शेतीपूरक व्यवसाय याच्यापैकी जे आहे ते वाचून तुम्ही त्याच्यामध्ये ती माहिती भरू शकता. तर चला मी इथे इतर मजुरीमध्ये त्याचं उत्पन्न ते टाकून देतो. आता इथं उत्पन्न टाकलेलं आहे, ते इथं मराठीमध्ये पण येतं आणि एकूण मध्ये पण येतं. त्यानंतर विचारलंय उत्पन्नाबाबत जोड कागदपत्र, म्हणजे उत्पन्न काढण्यासाठी तुम्ही कुठले कागदपत्र याच्यासोबत देताय. तर मी इथं सर्वप्रथम प्रतिज्ञापत्र हे ऑप्शन निवडतो. त्यानंतर पुढे विचारले मला मंजूर आहे, म्हणजे ही जी माहिती भरलेली आहे ही मला मंजूर आहे, ते इथं दिलेलं आहे. त्याचबरोबर आपण आता समावेश करा या बटनाला क्लिक करणार आहोत. त्यानंतर इथं सांगितलं आहे की तुम्ही ह्या स्टेप नंतर कुठलाही दुरुस्ती तुमच्या अर्जात होणार नाही. आपण ओके या बटनाला क्लिक करूया. इथे जसं तुम्ही क्लिक करता परत समावेश करा या बटनाला क्लिक करायचं आहे आणि हे समावेश करा या क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा एक विंडो ओपन होते. याच्यामध्ये तुम्हाला विचारले की तुमचा फॉर्म सेव्ह झालेला आहे, आता कागदपत्र आपण अपलोड करण्यास क्लिक करा. तर इथे मी क्लिक करतो. आता याच्यामध्ये तुम्हाला मी जे कागदपत्र सांगितली होती तीच कागदपत्र आपल्याला इकडे अटॅच करायचे. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण यादीमध्ये जाऊयात, पाहूयात आधार कार्ड. तर इथे आधार कार्ड साठी एक ऑप्शन दिलेलं असणार आहे, ते तुम्हाला सापडायचं. हे इथे ऑप्शन आहे आधार कार्ड आणि तुम्हाला तुमची फाईल 500 KB पर्यंत अपलोड करायची इथं सांगितलेलं आहे. तर इथे फाईल पाथला मी क्लिक करतो आणि याच्यामध्ये जी फाईल आहे त्याला क्लिक करून ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करतो. आता त्याचबरोबर माझं पुढचं डॉक्युमेंट कुठले मला पाहायचंय, वोटर आयडी. आता मी वोटर आयडी साठी इथे परत मला सर्च करायचं वोटर आयडी, किंवा त्याला आपण मतदार ओळखपत्र म्हणतो, म्हणून मी त्याला क्लिक करतो आणि फाईल पाथला क्लिक करून ते डॉक्युमेंट ऍड करून घेतो. आता हे डॉक्युमेंट ऍड झाल्याच्या नंतर नेक्स्ट माझं डॉक्युमेंट आहे रेशन कार्ड. आता रेशन कार्ड साठी परत इथं पाहूयात कुठलं ऑप्शन दिलेलं आहे. तर इथं पहा रेशन दुकानदाराचा दाखला असं ऑप्शन दिले, आपण त्याला घेऊयात आणि इकडे ते फाईल जिथं स्टोअर केली तिथून घेऊन आपण ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करूयात. त्याचबरोबर आता 7/12 किंवा डिक्लेरेशन घ्यायचं आहे. तर इथं तुमच्याकडे शेती नसल्यामुळे तुम्हाला डिक्लेरेशन घ्यायचंय. आता डिक्लेरेशन मध्ये जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला डिक्लेरेशन नावाचा ऑप्शन पाहायला मिळणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, इतर नावाचं ऑप्शन घ्यायचंय आणि इथं लिहायचंय तुम्हाला भूमिहीन घोषणापत्र. भूमिहीन घोषणापत्र आणि ते निवडल्याच्या नंतर तुम्ही जिथे स्टोअर केलेलं आहे तिथे क्लिक करून तुम्हाला ते घोषणापत्र घ्यायचं आहे आणि ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर
आता आपल्याला यापैकी आपले कागदपत्र झालेले आहेत. आता आपल्याला जो आपण हाताने लिहिणारा एक फॉर्म असतो त्याच्यामध्ये स्वघोषणापत्र पहिल्या पानाच्या मागच्या बाजूला असतं ते आपल्याला अपलोड करायचे. ते स्वघोषणापत्राला क्लिक करूयात आणि ते आपण जिथं स्टोअर केलेली फाईल आहे तिथे जाऊन ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करूयात. म्हणजे अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट आपण अपलोड करून घेऊ. आता हे डॉक्युमेंट सगळे अपलोड झालेले आहेत. तर आपल्याला कंटिन्यू नावाचं एक बटन आहे. इथं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डॉक्युमेंट पाहू शकता. डिलीट करायचे असेल तर डिलीट पण करण्याचे बटन उपलब्ध आहेत. आता आपण कंटिन्यू या बटनाला क्लिक करूयात. इथे जसं तुम्ही क्लिक करता तसं तुम्ही इकडे पुढे येता. याच्यामध्ये ऑप्शन आहे तुम्हाला जर कॅमेराने घ्यायचा असेल तर इथे विचारलेलं आहे की तू कॅमेऱ्यासाठी तुम्ही याला ऑन करा. तर इथं आपल्याला कॅमेराने घ्यायचं नाही म्हणून मी इथं कट करतो आणि इथं छायाचित्र अपलोड करा या बटनाला क्लिक करतो. इथे जसं मी क्लिक करतो तर मला इथे एक ब्राउज नावाचं एक बटन इथं दिलेलं आहे किंवा चूज फाईल. तर याला मी क्लिक करतो. आता याला जसं आपण क्लिक करू तुम्ही स्टोअर केलेली जी इमेज आहे त्याला क्लिक करा. तुमच्या समोर फोटो येईल. याच्यामध्ये याचे डोळे आणि चेहरा हा क्लिअर दिसावा त्यानंतरच हा फोटो अपलोड होतो. याच्या संदर्भात काही स्पेसिफिकेशन इथं दिलेत. साईज 5 KB ते 20 KB असावी. 160 पिक्सल इतकी त्याची रुंदी असावी आणि उंची 200 ते 212 पर्यंत असावी. आता हा जर फोटो प्रॉपर असेल तर अपलोड होईल. आपण याला क्लिक करून पाहूया. अपलोड करायला क्लिक केल्यावर फेस डिटेक्टेड ऑप्शन आले म्हणजे तुमचा फोटो हा या सॉफ्टवेअरनं घेतलेला आहे. आता आपण पुढे सुरू करा या बटनाला क्लिक करूया. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या पेमेंटच्या मेथडवर आलात. इथं पेमेंटसाठी 3 मेथड आहेत. पेटीएम, आधार पे आणि CSC डिजिटल सेवा वॉलेट. तर याच्यापैकी मी CSC डिजिटल सेवा वॉलेटला घेतो. याला क्लिक करून पे नाऊ या बटनाला क्लिक करतोय. इथे जसं मी क्लिक केलं तर आता पुढे आलेलं आहे. याच्यामध्ये सर्टिफिकेटचं नाव, सेवाचा ID, अर्जदाराचा एक ओळख क्रमांक तयार झालाय आणि नाव पण आलेलं आहे. इथं कटणाऱ्या पैशांचं विवरण दिलंय की कशा पद्धतीने किती पैसे कटणार आहेत आणि हा जो माझा पासवर्ड आहे तो इथे ऑलरेडी मी सेव्ह केल्यामुळे डायरेक्ट आलेला आहे. तुमचा नसेल तर तुम्ही इथे टाईप करा आणि प्रदान निश्चिती या बटनाला क्लिक करा. इथे जसं तुम्ही क्लिक करता तेव्हा तुम्ही नेक्स्ट फर्दर मध्ये जाता आणि फर्दर पुढे गेल्याच्या नंतर इथे परत तुम्हाला विचारले की तुमचा वॉलेटचा जो पिन असेल तो निवडा. आता इथं मी माझ्या वॉलेटचा पिन इथे निवडतोय आणि व्हॅलिडेट या बटनाला क्लिक करतोय. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर परत पुढचा आणखी एकदा वॉलेटचा पिन डबल मला विचारलाय तो इथं मी फिलअप करायचा आहे आणि पे नाऊ या बटनाला क्लिक करायचंय. मग अशा पद्धतीने पूर्ण हा ऍप्लिकेशन सबमिट होणार आहे आणि हा ऍप्लिकेशन सबमिट झाल्याच्या नंतर तुमचं जे सर्टिफिकेट आहे तुम्हाला जनरेट होणार आहे. त्याचा मेसेज येणार आहे मोबाईलला पण आणि तुम्ही इथे जाऊन सुद्धा ट्रॅक करू शकता. तर या मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढी माहिती मी दिली. ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करा. अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एक व्हिडिओ.